हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 2 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. पार्थ डायनिंग टेबलवर विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात मानिनी तिथे येते आणि बोलते, पार्थ, बाबासुद्धा ना आता फार आउटडोअर मीटिंग्स करायला लागले ना. ते तळेगावच्या फार्मवर सुद्धा ऑन अँड ऑफ जातात. मला तर वाटतं तू एकदा बोल त्यांच्याशी. आता या वयात काय झेपत नाही म्हणावं, आल्यावर बाधेल त्यांना. आणि या वसुताई पण ना कमाल करतात. तेवढ्यात पार्थ जोरात ओरडतं, आई जरा गप्प बसतेस का. मानिनीच्या हातात ताटं असतात. ती ताटं झटकन पार्थच्या ओरडण्याने खाली पडतात. पार्थही बघतो, मानिनीही बघते. तेव्हा मानिनी बोलते, अरे काही नाही, मी पण जरा जास्तच बडबड करत होते. ते काय झालं, नंदिनी नाही आहे ना बडबड करायला, मग स्वतःशीच गप्पा मारत होते. तेव्हा मानिनी बोलते, तुला त्रास झाला असेल, सॉरी. तेव्हा पार्थ बोलतो की तू सॉरी बोलू नकोस आई, मी सॉरी. आणि तो पटकन पडलेली भांडी उचलतो. तेव्हा मानिनी पार्थला बोलते, इट्स ओके बाळा, चल बस. आणि मानिनी पार्थकडे बघत असते. पार्थ टेन्शनमध्ये असतो. तेव्हा मानिनी पार्थच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते, काय रे, काय झालंय, कशाचं एवढं टेन्शन आलंय. तेव्हा मानिनी बोलते, अरे आत्ता ते किल्लेदार होते तोपर्यंत बरा होतास तू, सांग ना. तेव्हा पार्थला ते किल्लेदारांबद्दल सगळं आठवतं. तेव्हा मानिनी परत पार्थकडे बघते आणि बोलते, पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही, काय नाही, मला भूक लागली आहे, वाढतेस. तेव्हा पार्थ मानिनीला सॉरी बोलतो. मानिनी हो बोलते आणि जीवाला आवाज देऊन बोलते की खाली ये रे. तेव्हा जीवा येतो. मानिनी बोलते, बस पार्थ बरोबर, तूही जेवून घे. तेव्हा जीवा बोलतो की हो, पण नंदिनीला तर येऊ दे. तेव्हा जीवा बोलतो, सकाळपासून माझं काही बोलणं नाही झालं आहे तिच्याशी, म्हणजे मी मेसेज केला आहे पण रीड नाही केला आहे तिने. तेव्हा मानिनी बोलते, अरे माझं झालं आहे बोलणं तिच्याशी, ती ऑन द वे आहे. तेव्हा जीवा बोलतो, हो का, मग मला का रिप्लाय केला नसेल तिने. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो. तेव्हा मानिनी बोलते, अरे इट्स ओके, घरातल्या कुणाला तरी एकाला कळवलं तरी ठीक आहे ना. तेव्हा मानिनी पार्थला बोलते की पार्थ बघतोयस ना, जीवा वाट बघतोय नंदिनीची आणि तिच्याशिवाय जेवायलाही नाही म्हणतोय. तेव्हा मानिनी बोलते, आणि पार्थ तुझं काय, म्हणजे काव्याशी काही बोलणं झालं आहे का, ती कधी येणार आहे काही म्हणाली. तेव्हा जीवा पार्थकडे बघत असतो. पार्थही शांत असतो. तेवढ्यात काव्य पाठीमागून येते. तेव्हा सगळेच काव्याकडे बघतात. तेव्हा जीवा मनात बोलतो, काव्याला माझ्या पत्रातलं म्हणणं पटलंय म्हणून ही घरी आली का. तेव्हा मानिनी काव्याकडे जाते आणि बोलते, अरे 100 वर्ष आयुष्य आहे, तुला आलीस. तेव्हा काव्य बोलते, काकू सॉरी हां. तेव्हा मानिनी बोलते, राहू दे. तेव्हा काव्य बोलते, नाही नाही, तुम्ही बोला ना माझ्याशी, बोला माझ्याशी, माझ्यावर ओरडा हवं तर, मी काही नाही बोलली तरी. तेव्हा मानिनी बोलते, तू काही नाही बोलली म्हणजे. तेव्हा मानिनी बोलते, तू काही नाही बोललीस म्हणजे मी गप्प बसणार आहे असं वाटतं तुला. तेव्हा मानिनी थोडी हसते आणि बोलते, अगं लगेच एवढं वाईट वाटू घेऊ नकोस, मी गंमत करत होते मी. तेव्हा मानिनी बोलते, आणि अगं फक्त जाताना नाही, येतानाही कळवलं असतं तर पार्थ आला असताना पिकअप करायला. तेव्हा काव्या पार्थ जेव्हा आपण पटकन एकमेकांकडे बघतात. तेव्हा मानिनी बोलते, पण तू आली आहेस ना, खूप बरं वाटलं, खरं सांगते. मानिनी बोलते, खरं सांगू का, आता ना एकमेकांची इतकी सवय झाली बघ, कोणी नसलं तर करमत नाही अगदी आता. तेव्हा मानिनी बोलते, बाकी घरी जाऊन बरं वाटलं का तुला. तेव्हा काव्या थोडी शांत होते आणि पार्थकडे बघते. तेव्हा मानिनी बोलते, आणि तुझं माहीत नाही पण आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं हां तुला. तेव्हा मानिनी बोलते, ये ये इथे नवऱ्याच्या शेजारी बस आणि तू सुद्धा जेव, तुझ्या आवडीची उसळ झाली बरं का. तेव्हा मानिनी बोलते, पार्थ सांगणार नाही पण त्याने पण खूप मिस केलं आहे बरं का तुला. तेवढ्यात पार्थ उठून उभा राहतो आणि बोलतो, मला भूक नाही आहे, मी नंतर जेवेन. तेव्हा मानिनी बोलते, अरे आत्ता तर म्हणाला होतास ना भूक नाही आहे, खूप भूक लागली आहे म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो, इच्छा नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, नंतर जेवतो, तुम्ही जेवा, आणि निघून जातो. तेव्हा मानिनी बोलते, अरे असा काय, हा आत्ता म्हणाला होता मला की खूप भूक लागली ना, आता म्हणतो इच्छा नाही आहे. तेवढ्यात किंवा काव्याकडे बघतो आणि पाठीमागे बघतो. तेवढ्यात नंदिनी पण येते. नंदिनी पुढे चालत येते. तेवढ्यात मानिनी बोलते, अरे नंदिनी आलीस तू. तेव्हा मानिनी नंदिनी जवळ जाते आणि बोलते, काय गं, किती उशीर केला आज, तुझा नवरा कधीपासून वाट बघतोय तुझी. तेव्हा मानिनी बोलते, अगं जीवा तुझी वाट बघतोय, अगं जेवायलाही तयार नाही आहे तुझ्याशिवाय, चल ये तू पण बस, चल आणि जेव. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी आई, येताना भूक लागली म्हणून बाहेरच खाल्ले मी जरा, नंतर जेवेन मी हवं तर. तेव्हा मानिनी बोलते, काय झालंय काय या दोघांना, अचानक दोघांनाही जेवायचं नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते, जीवा तू काही बोलला आहेस का तिला. तेव्हा जीवा बोलतो, नाही. तेव्हा मानिनी बोलते, मग ती न जेवता कशी गेली वर, तू काही बोलला आहेस का तिला. नेहमीसारखं बोललीही नाही ती. तेव्हा जीवा बोलतो, अगं आत्ताच आली आहे ना ती बाहेरून, दमली असेल, फ्रेश होऊन येईल ती खाली, डोंट वरी. तेव्हा मानिनी बोलते, काव्या तुमचं सगळं ठीक आहे ना, म्हणजे तुझं आणि पार्थचं काही भांडण वगैरे झालं नाही आहे ना. तेव्हा काव्य बोलते, नाही काही नाही. मानिनी इकडे व्हाईट बोर्डवर चौघं पोरांचं नाव लिहून त्यांच्या चुकांबद्दल लिहिलेलं असतं
आणि तेव्हा मानिनी बोलते की हा गुंता तर वाढतच चालला आहे. आज चक्क पार्थ माझ्यावर चिडला. तेव्हा मानिनी बोलते असं काय चालू आहे त्याच्या मनात, कसलं एवढं टेन्शनीचे तो लपवतोय. नंदिनी तर आज दिवसभर बाहेर होती. जीवा तर म्हणतोय त्याने तिला मेसेज केला, कॉल केले, पण तिने रिप्लाय नाही दिला. काव्यासुद्धा अचानक घरी काय गेली, परत काय आली. आणि जीवासुद्धा काहीतरी विचित्रच विचारत होता. घातलेला गोंधळ निस्तारायचा. काय नक्की चालू आहे या चौघांचं? फार्म हाऊसवरून परत आल्यापासून हे चौघं विचित्र का वागतायत? दुःखाचं काव्य म्हणजे नक्की काय असेल? गुरुजींचा हा संकेत नक्की काय असेल? दुःखाचं काव्य म्हणजे काय सापडायलाच हवं. तेव्हा मानिनी त्या व्हाईट बोर्डकडे बघते आणि बोलते की देवा, सगळं सुरळीत होऊ दे रे बाबा, या सगळ्यांचा संसार सुरळीत होऊ दे. इकडे पार्थ पण खोलीत एकटा उभा असतो आणि त्याला काव्याशी लग्नाचं, काव्याबद्दल सगळं आठवत असतं आणि त्याला खूप रडायला येत असतं. इकडे नंदिनी पण खोलीत येते. तिला पण जीवासोबतचं लग्न आठवत असतं आणि तिलाही खूप रडायला येत असतं. इकडे पार्थ आपल्या खोलीत रडत असतो आणि इकडे नंदिनी पण आपल्या खोलीत रडत असते. इकडे नंदिनी रडत असते तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि इकडे पार्थही रडत असतो. तेवढ्यात तिथे काव्य आपली बॅग घेऊन आलेली असते. इकडे जीवा नंदिनीजवळ येऊन समोर उभा राहतो. इकडे काव्यही पार्थ समोर येऊन उभी राहते. जेव्हा काहीतरी नंदिनीशी बोलायला जातो तेवढ्यात नंदिनी तोंड फिरवते, आपल्या बॅगवरून काही पेपर्स घेते आणि ते पेपर्स जीवाच्या हातात देते. डिवोर्स पेपर्स असतात ते. जेव्हा पेपर बघून थक्क होतो. पेपर बघत असतो. नंदिनीने त्यावर सह्या केलेल्या असतात. जीवाची साईन बाकी असते फक्त. इकडे पार्थही काव्याकडे हातात पेपर देतो. काव्याही थक्क होते पेपर्स बघून, डिवोर्स पेपर. इकडे जीवा पेपर्सकडेही बघतो आणि नंदिनीकडे बघत असतो. काव्यही पेपरकडे बघून तिच्या डोळ्यात पाणी असतं. काव्य पेपरकडे बघते आणि पार्थकडेही बघत असते. जीवाही पेपर्सकडे बघतो आणि नंदिनीकडेही बघत असतो. आणि हे असे एकमेकांकडे बघत असतानाच आजचा एपिसोड संपतो. चारींच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.